तर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी दाखल झालेत। या वारीमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पोस्टर पाहायला मिळालं। वारकऱ्यांनी हातात अजितदादांचे पोस्टर्स आणलेत। आमच्या पांडुरंगाला परत पाठवा अशी भावनिक साद विठ्ठलाला घातली। सागर आव्हाड यांनी आता दिवे घाटामध्ये आहे आणि सकाळपासून आज वारकरी जे आहेत ते दिवे घाट चढतात। या वारकऱ्यांमध्ये आपण जर पाहिलं तर अजितदादांचा एक पोस्टर आहे, 2 पोस्टर जे आहेत ते पाहायला मिळतात। घेऊन आलात तुम्ही पोस्टर? मी पुणे शहराचा उपाध्यक्ष आहे। आज महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार हे आज आपल्या या पालखी सोहळ्यामध्ये नाहीये, याचं दुःख आज सर्वच संप्रदायिकांना झालेला वारकरी संप्रदाय। मी जेव्हा हा पोस्टर घेऊन निघालो तर अनेक लोकांनी दादाचे ते पोस्टरला हात लावून पाया पडले आणि दादा तुम्ही परत या, तुम्ही परत जन्म घ्या दादा, तुम्ही या महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्र पूर्णपणे ठप्प झालेला आहे। दादा जर या सोहळ्यामध्ये असले असते, वारकऱ्याचे जे प्रमुख असतात त्यांचे एका फोनमध्ये दादांनी अनेक काम वारकऱ्यांच्या मार्गी लावतात। आज आमचं मन दुखावले गेलेलं आहे। महाराष्ट्राची पहिली वारी आहे ज्यामध्ये अजितदादा नाही आहेत, त्यामुळे एक दुःखाचं सावट आहे। तरी पण आम्ही अपेक्षा करतो की दादांच्या रूपात एखादे नवीन दादा आम्हाला येतील। असं परत महाराष्ट्रात व्हायला नको, एवढंच पांडुरंगाला मागतो आणि दादासारखा परत जन्माला येऊ दे। कॅमेरामॅन आदर्श खटके, सागर आव्हाड, साम टीव्ही, दिवे घाट।